पहिला बॉल डॉट येतोय. जीवन येतोय पहिला गोलंदाज. पॉवर प्लेचा पहिला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय वाशिवले टीम्स कडनं. या टीम मध्ये खऱ्या अर्थानं अडथळा आला होता, त्या कारणाने वाशिवले टीमला 2 धावांना पाण्यालाच गेलं. इथून मात्र 2 धावा शेवटच्या मुवमेंटला ऍड केल्या जातील 4 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी डॉट बॉल येतोय. यावेळेस सुरुवात चांगली झाली वाशिवले टीमला. यावेळेस पाहिलं तर स्लॉप स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता आणखीन एकदा पाहायला मिळते. शेरवली टीमच्या फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नितीन आणि संदीप ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. काय गोलंदाजी होत्या. मॅनेटी पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाजी करतोय जीवन. 2 डॉट बॉल फेकलेत. हा बॉल पहा फुल लेचा कप्पर करता प्रयत्न झालाय. बॉल मागे चालाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. थोडंसं मिसफील्ड झाली. तिथून मात्र पाहिलं शेवटच्या क्षणी प्रयत्न चांगले राहिले. बॉलला अडवलं जातं. तिथवरती पाहिलं इथे मात्र पंच धावा किती. दोन का 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 2 धाव्याने इथे मात्र संघाचा श्रीगणेश झालाय. संघाचं अकाउंट ओपन झालाय 2 धाव्यानं. नितीनच्या बॅट मध्ये हा स्ट्रोक आला होता मागच्या दिशेने. बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतो वाशिवले टीम्स कडनं. जीवन मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाजी मार्क वरती. या रीतीने गोलंदाजी करावी लागणार या मॅच मध्ये वाशिवले टीमला. अव्वल पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि इथून मात्र पाहिलं तर सॉरी बॉल चाललाय ऑफ बेस सोडून जरा बॉडी फ्रॉम द वे शरीरापासून थोडंसं दूर. आणि या बॉलला पाहिलं आपण तर अभंतर बॉल घोषित केला जातोय. इथून मात्र 100 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतो. 3 धावा दफलक्यावरती लागल्या जातात. इथून मात्र षटकातील बाकी असणाऱ्या शेवटचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय. ईस्टर्नच्या मागे विकेट एक बार चांगले प्रयत्न करतोय परंतु एक धाव रोखू शकले नाही आहेत. पहिल्या षटकाला इथं मात्र समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहा स्पीडअप घ्या. वाशिवली टीम्स आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय. पहिल्या षटकाचा खेळीतून संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले ना तर कंजूसी गोलंदाजी झाली आज जीवनकडनं. थोडीसं मिसफील्ड पाहायला मिळाले परंतु 6 धावांमध्ये रोखलं गेलं. अजूनही 18 बॉलच्या खेळीतून मात्र बाकी असणाऱ्या चिरवली टीम मात्र सलामीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या नितीन आणि संदीप यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र दुसरा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय वाशिवले टीम्स कडनं. अमर आलाय यावेळेस बॉलिंग साठी. दुसरा गोलंदाजीच्या हातामध्ये यावेळेस चेंडू सोपवला जातोय. संघटनांना आज विश्वास दाखवला या गोलंदाजावरती. 6 धावा खोडबावरती पाहायला मिळतो चेरवले टीम्सच्या. आतापर्यंत एकही मोठा फटका या मॅच मध्ये पाहायला मिळत नाही. मागची मॅच मात्र अटीतटीची पाहिली होती. सामना मात्र जिंकलाय पण पाहिला तर खारघर फणसवाडी टीमनं चांगला खेळ साकारलाय. ज्यामध्ये बनबन आर्मी शो आपण पाहिला महादेव या फलंदाजाचे बॅटिंग अक्षरशः 13 बॉल मध्ये 37 धावा ज्याच्या बॅटमध्ये पाहिल्या चांगली खेळी राहिल्या. इथून मात्र तशा रीतीनं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये करावी लागणाऱ्या शेरवली टीमच्या फलंदाजांना परंतु अद्याप पाहिलं गोलंदाजाची दादागिरी राहिली. पहिल्या षटक फेकत असताना पॉवर प्ले 6 धावा अगवा खर्च केल्या आणि पॉवरफुल गोलंदाजी राहिली. दुसरा गोलंदाज अमर येतोय गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डावे तिकडनं पहिला बॉल
पहिला बॉल लोवर फुलटॉस होता, चांगला फटका पाहायला मिळतो. आडवा बॅटनं स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनकडे बॉल चालला. एक धाव कंप्लीट होती. थोडंसं फंबल होत असताना ते एका धाब्यावरती इथून मध्ये थांबवलाय. चांगले फेके पाहायला मिळते. एका धाब्यानं संघ पुढे सरके 7 धावा स्कोरवरती लागले जातात. चांगले गोलंदाजी आज चांगला क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानावरती. चांगली गोलंदाजी होती आज वाशिवली टीम्स कडनं. अमर भाद्रा एक उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. हा बॉल पहा सटिक यॉर्कर होता. हेलिकॉप्टर लँड झालो परंतु बॉल हवेमध्ये. हा बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा बॉल चाललाय. सीमारेषा पलीकडे येतोय. सिक्सर. पहिला षटकार येतो संदीपच्या बॅट मध्ये या इनिंग मध्ये आणि या षटकारच्या मदतीने फलक जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये 13 या आकड्यावरती. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये त्याबद्दल चांगला खेळ साकार दिया. संदीपचा विचार केल्यानंतर 2 बॉल 7 धावांवरती तो खेळ. पहा इथून मात्र चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीपच्या बॅट बद्दा ज्या रीतीने 2 षटकार आल्या तिथून मात्र धावफलक वेगाने वाढते. स्कोरवर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. गोलंदाजावरती मात्र आक्रमकतेला सुरुवात झाली. अमरवरती मात्र प्रति हल्लेबाज चढवायला यावेळेस संदीपनं सुरुवात. हा बॉल पहा अप्परकरचा प्रयत्न. बॅट चिकडा घेतले. बॉल मागे चाललाय. इथे देखील तू मॅम एक सिंगलचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फेकी थोडीशी खराब झाली. एक धाव परंतु कंप्लीट केली जाणाऱ्या. इथून मात्र अजूनही शेवटचा बॉल या षटकातील बाकी असणाऱ्या. हा बॉल पाडोबा बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय परंतु त्याला मिस करत असताना आणखीन एकदा बॉल चाललाय. 1 बाउंस सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग आज मॅचचा आनंद घेतोय. पहा विनंती असेल वाशिवली टीमला आपण टीम मीटिंग जास्तीत जास्त घेऊ नका, थोडंसं कोऑपरेट करा. इथून मात्र 12 बॉलचा भावी खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये धावा इथून जमा केल्या चेरवली संघाच्या फलंदाजांना. 26 धावा, त्यामध्ये चांगला योगदान राहिलाय संदीप या फलंदाजाचा. 5 बॉल 16 धावांवरती खेळतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार, 1 चौकार आलाय. चांगले बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या रीतीनं पहिले षटक संपलं, मॅलेटी पॉवर प्लेचं पहिले षटक जीवननं फेकला, अवघ्या 6 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या गोलंदाज अमरवरती मात्र आक्रमकतेला सुरुवात. 20 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र तिसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय वाशिवली टीमकडनं. खैला सलाई ह्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सांगी कोट्यातले तिसऱ्या वैयक्तिक कोट्यातले पहिली षटक फेकण्यासाठी दाखल झाला. 26 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. इथून मात्र पप्पांचाला विनंती करतो की आपण थोडंसं स्पीडअप घ्या. अजूनही आपण पाहिली तर आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि उशीर होत चाललाय. अजूनही आपण पाहिलं 11:29 झाल्यात. ही मॅच अवघ्या 20 मिनिटांमध्ये संपवायची. बॉलर तर होते यावेळेस पहिला बॉल कैलास गोलंदाजी मार्कवरती वाशिवली टीमकडे. हा बॉल पाडव्या बॅटला चांगला स्ट्रोक या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे चांगला एफर्ट राहिलाय. बॉलला अडवलं जातं. एकदा कंप्लीट झाल्या, दुसरीसाठी फलत आहेत आणि इथून मात्र फेकी थोडीशी खराब झाल्या. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. पहिल्यानंतर 2 धाव्याने संघ पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. अजूनही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग स्वीकारते. चांगला खेळ, चांगली पार्टनरशिप आज पाहायला मिळते नितीन आनंद संदीप कडनं. अठ्ठावीस धावा फलक्यावरती लागल्या जातात. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतो संदीप, ज्याच्या बॅटमध्ये मागच्या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार पाहिला होता. हा बॉल पहा थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल विकेट किपर खाली चाललाय. डॉट बॉल येतोय. जे डॉट बॉलच्या आतुरतेने वाशिवलीचे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं वाट पाहत होत्या. तो डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैलास चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करावा लागणार या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये पहिला 20 धावा खर्च केल्या अंबर या गोलंदाजानं. थोडंसं मागणी षटक फेकलं गेलं, परंतु तिथून कमबॅक करण्यास सुरुवात झाली. 2.2 ओव्हरचा खेळ तो संपला. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत्या. संदीप आणि नितीन जोडिया चांगले बॅटिंग स्वीकारते सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाव्यावरती इथून मात्र समाधान मानावं लागणार. एकानं 2 धाव्याला इथून मात्र प्राधान्य देत असताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. या रीतीने जरी का धावा जमा केल्या, इथून मात्र 40 ते 45 धावा बनवाव्या लागणार आहेत. शेरवली टीम्सला चांगला टार्गेट सेट करावा लागणार आहे पहिल्या इनिंग मध्ये. 29 धावा फलकावरती लागल्या जातात. आज मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस कैलासच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस पंचाच्या डावे एसटीकडनं. हा बॉल पहा विकेट करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय. चुका होणार नाही. जीवन बॉल खाली आणि इथून मात्र पहिला करारा झटका लागतोय. शेरवली टीमला फलंदाज बाद होईल. नितीन बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. इथून धक्का क्रमांक पहिला लागला जातो 29 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आदेशला पण पाहतोय, मात्र इथून आदेशला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगलच्या मदतीनं इथं आपण पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये काय केलं जात आहे. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावसंख्येवरती संघ पुढे सरकेल. धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तर चांगला खेळ दाखवून दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये चेरोली संघाच्या माध्यमातून आणि त्याच्या विरोधात वाशिवली संघ पण पाहतोय. या दोन संघांमध्ये आजच्या रात्रीतील तिसरा सामना मैदानावरती रंगला जातोय.
फलंदाज ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार आपल्याला पाहायला मिळतोय. दिसायला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधनं. यावेळी बॅटची टॉपेज लागली जाते. बॅक टू द बॉलर चांगला झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. फलंदाज होईल बाद द्या बिल्या. ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या तो फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. कैलासला आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. जवळपास आपण विचार करायला गेलो तर 4 चेंडूचा या ठिकाणी 4 धावा फक्त खर्च केल्या त्या गोलंदाजानं. 2 विकेट देखील मिळवल्यात. मात्र अजूनही या षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या या षटकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं संपला जाते माप्यासावी. 3 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा संघ जाऊन पोहोचलाय. 30 या आकड्यावरती फलंदाज बाद झाल्या. यामध्ये 2 मात्र चांगली गोलंदाजी राहिली कैलासच्या माध्यमातून. शेवटचं षटक 4थं षटक फेकण्यासाठी प्रगतीपथावरती पाहायला मिळेल गोलंदाज भास्कर. या गोलंदाजावरती संघाच्या संगणकानं विश्वास दाखवलाय. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल भास्कर या गोलंदाजाला. ज्या रीतीनं पहिलं षटक हाताळलं होतं जीवननं, दुसरं षटक आपण पाहिलं होतं अमननं हाताळलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये कैलासनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या. भास्कर आलाय नवीन गोलंदाजी मार्क वर द्या. मात्र या षटकामध्ये कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल आता हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र 30 धावा धावफलकीवर द्या. हाफ ट्रॅकर चेंडू होता पंच आमच्याकडे वळले जात आहेत. वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. एका धावेने संघ पुढे सरसावेल. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. भास्करच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होणार का? मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा चेरोली संघ आपण जर का पाहायला गेला तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मात्र चांगली फलंदाजी संदीप या फलंदाजाने केली होती. तब्बल त्या फलंदाजीच्या बॅटमधनं 2 षटकार आपण पाहिले होत्या. त्याच्या सोबतीला फलंदाज नितीन सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. मैदानावरती आपण पाहतोय आदेश आणि त्याच्या संगतीला अजय आपण पाहतोय त्याला साथ देत असताना. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती चांगला चेंडू फेकला जातोय. एक अवांतर चेंडू फेकला त्यानंतर चांगली गोलंदाजी शेवटचं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एक अवांतर चेंडू फेकला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पंचांच्या अगदी उजव्याकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चांगली फलंदाजी आदेश या फलंदाजाला करावी लागेल. ऑन स्ट्राईक एंडवर द्या. गोलंदाज तयार आहे भास्कर. यावेळी समोर उडवलाय. लॉंग ऑनला टार्गेट केलं जात आहे. शतरक्षक मात्र खरा पाहायला मिळाला. साधा सोपा झेल होता तो झेल मात्र सुटला जातोय आणि तिथून पाहायला मिळाल्या तर या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. मी तर म्हणेन मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जाते फलंदाजांना. फलंदाज अजय आणि त्याच्या सोबतीला आदेशला पण पाहतोय. मात्र ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेला फलंदाज संदीप बाद झालाय. नितीन देखील बाद झालाय आणि तिथून 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होत असताना चांगली गोलंदाजी राहिली जाते. याही षटकामध्ये मोठाले फटक्यांपासून नितांत दूर ठेवले जातात फलंदाजांना. मात्र पूर्णपणे शांत केले जाते मैदानाच्या आतमध्ये. चेरवली संघाच्या या खेळाडूंना दत्ता बसमा इथून देखील रजा घेत आहेत. मात्र त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा देऊया मित्रांनो. फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांची देखील आज उपस्थिती या स्पर्धेला लाभली गेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आपण करूया. मॅचकडे जाऊया. मॅच तितकीच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा चेरिवली संघ पोहोचला 33 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र इथून कोणत्या रीतीने चेंडू हाताळले जातील. भास्कर या गोलंदाजाच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक एंडवरती एक ॲटिट्यूड फलंदाज अर्थात आदेशला पण पाहतोय. त्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली. मात्र 2 धाब्यांचे योगदान त्याच्या टीमसाठी पाहायला मिळतोय. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातो. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरित या 2 चेंडूवरती कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल हेही तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्या विरोधात करताना आपण पाहतोय गोलंदाजी करणारा वाशिवली संघ फार चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. या स्पर्धेमध्ये एक वाशिवली संघ खरं तर फायनलमध्ये दाखल झालाय. आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न फुलर लेनचा बॉल होता. शतरक्षक येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार खराबपैकी पाहायला मिळाल्या.
कलेक्टिंग देखील खरा पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघ जाऊन पोहोचला तो 34च्या आकड्यावरती. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र टार्गेट सेट बॉल इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. माप्या सवी 35 धावा पहा धावफलकेवरती लगावल्या गेल्यात. या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून टार्गेट सेट बॉल कोणत्या रीतीने हाताळला जाईल गोलंदाज भास्करच्या माध्यमातून. या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिले गेले. मोठाले फटक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाला केला जातोय. फटका पसला जातोय. लॉंग ऑनला शतरक्षक तैनात आहे. मात्र सुरेख झेल टिपला जातोय. शेवटच्या क्षणाला शेवट गोल करत असताना गोलंदाजी करणारा वाशिवली संघ आपण पाहतोय. भास्करच्या नावावरती एक विकेट लागली जाते. फलंदाज आदेश बाद झालाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा चेरुली संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकेवरती 35 या आकड्यावरती 36 धाब्यांचा उत्तरार्धामध्ये टार्गेट असणाऱ्या फलंदाजी करत असताना वाशिवली टीमला. थँक्यू थँक्यू डीजे. त्याचनंतर आम्ही विनंती करू प्रकाश इलेव्हन घोटे संघाचा संगणक आणि त्याच्या विरोधात हरिग्राम संघाचा संगणक. या दोन्ही संघाच्या संगणकाला आम्ही इन्व्हाइट करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचे. पहा प्रकाश इलेव्हन घोटे संघाचा संगणक त्याच्या विरोधात हरिग्राम अरुणचा संघ. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला पुकार असेल. आपण लगेच टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. हॅलो चला हरिग्राम संघाचा संगणक आणि घोटे संघाचा संगणक आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहा हॅलो 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 फलंदाज लगेच मैदानावरती पाठवायचे. पहा चला वाशिवली संघाची सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता 36 धाब्यांची गरज असणाऱ्या दोन्ही संघाचे संगणक आलेत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना विनंती करू की आपण टॉस लगेच संपन्न करून घ्यायचे. पहा चला फलंदाज लगेच मैदानावरती पाठवायचे. मग वाशिवल्या टीमला देखील जनार्दन ठोंबरा यांच्याकडनं भरभरून शुभेच्छा आल्यात. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. पहिल्या रात्रीमध्ये खरं तर त्यांचा संघ ह्या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झाला. नाणेफेकी संपन्न झाले. नाणेफेकीचा काल लागला आहे हरिग्राम संघानं. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे. पहा जे आपलं काय डिसिजन असेल तो डिसिजन घेऊन लगेच मैदानावरती उतरायचं आहे. फील्ड फर्स्ट. तर हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे. बा आणि शतरक्षण सजवायचा. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे इन्व्हाइट केलं गेलंय. संघाच्या संगणकांना गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. सुनील या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. मात्र सुनील कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल कारण ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय त्या वेळी चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळतोय. मात्र इथून चांगली गोलंदाजी करणार का आणि टार्गेट आपण जर का पाहायला गेलो तर 36 धावांचं एक साधं सोपं टार्गेट ठेवलं गेलं आहे वाशिवली संघाच्या विरोधात. मात्र वाशिवली संघाला चांगला खेळ करावा लागणाऱ्या
36 धाबा बनवायच्यात उत्तरार्धामध्ये. पंचांचं ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन आणि षटकाला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं आहे गोलंदाजाला. आपण पाहतोय मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल का. सुनील हा गोलंदाज, स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमर आणि मयूर अशी जोड साखली मैदानाच्या आतमध्ये. चला चेरिवली संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा, लगेच शतरक्षण सजून घ्यायचा. उशीर होतो मित्रांनो स्पर्धेला. आणि पहिल्या षटकामध्ये प्रचारित करण्यात आले गोलंदाज सुनीलला पण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या आणि या षटकावरती सुनील या गोलंदाजावरती संघाच्या संगणकाने विश्वास दाखवलाय. मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 36 धाब्यांचा मापक आव्हान आहे. मात्र 36 धाबा हे कुठल्या रीतीनं बनवल्या जातील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी आठकोट टप्प्याचा चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय. डॉट चेंडू फेकला जातोय. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. सुनील या गोलंदाजाला पण पाहतोय अगदी पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. अमन या फलंदाजाला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जात आहे. अमर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. अमरला चांगली फलंदाजी करायची आहे. वाशिवली ते वाघेरा इथपर्यंत अंतर का कापत आलाय याचं फलंदाज उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला जात आहे. या रीतीची गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. तर जर आपण पाहायला गेलो तर टार्गेट फक्त 36 धाब्यांचे आहे. 24 मध्ये 36 बनवायचे आहेत. मात्र इथून 24 मध्ये 36 कोणत्या रीतीने बनवल्या जातील हेही पाहणं आता तितकाच महत्त्वाचं असणार आहे. या मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. एका साईडला जर आपण पाहायला गेलो तर चेरिवली संघाला मात्र हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू हे फेकावे लागणार आहेत. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. शतरक्षक आपण पाहतोय 2 चेंडूवरती आले होते. मात्र या ठिकाणी दोन शतरक्षकाच्या मध्ये चेंडू भूमीला दान केला जातोय. निर्धाव या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कुठल्याही रीतीनं फलंदाज बाद होत नाही. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. सुनील या गोलंदाजाला षटक एस नो बॉल नो चेंडू फेकला बा. 1+1 अशा 2 धावा. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. 2 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. नो चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून अतिरिक्त फुटभर इथून गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला आणि तिथून मात्र पंचांना त्यांना दंडित घोषित केलं. फ्रीडची नामी संधी इथून फलंदाजासाठी असणाऱ्या. इथून फलंदाज मयूरला पण ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. अमर आणि त्याच्या सोबतीला मयूर हे 2 फलंदाजी मार्कवरती फलंदाजांना आपण पाहतोय. मात्र या षटकामध्ये कम्पॅकिंग षटक फेकणं महत्त्वाचं असणाऱ्या. पॉवर प्लेचं षटक घ्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. डावखुरी आता फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक एंडवरती थांबलाय. चला चेरिवली संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो, कोऑपरेट करायचे. सुनीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाते. या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. वाशिवली बस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगली फलंदाजी करणार का हे देखील पाहणं आता तेवढाच महत्त्वाचं असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला. शतरक्षक आपण पाहतोय फर्स्ट स्लिपचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू नॉमॅन स्टँडला लँड होतोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगानं पाहायला मिळाल्या. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 धाव्यांचं समीकरण होतं. मात्र 36 धाव्यांचं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मयूर त्याच्या सोबतीला अमरला पण पाहतोय. धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र काही चेंडूचा खेळ बाकी असताना चांगली फलंदाजी केली जाईल का. उरलेत काही चेंडू शिल्लक आपण पाहतोय. मात्र उरलेल्या चेंडूवरती मोठाले फटके येणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं. वाशिवली संघाच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच निश्चित आपण पाहतोय आमच्याकडे बळले जात आहेत. वाईट बॉल. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. आपण पाहिलं गेलं तर आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय टीम वाशिवली संघ. या षटकातील अजूनही काही चेंडूंचा केल्या. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. जास्तीत जास्त वाईट चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. जर आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर एक वाईट चेंडू, एक नो चेंडू फेकला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून सुनीलला आपण पाहतोय. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. मात्र या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल. डावखुऱ्याचा फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक एंडवरती.
बॅटची कडा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पस स्लिपला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. साधा सोपा झेल होता तो झेल सुटला जातोय आणि त्याच नंतर एक धाव वेगाने कन्वर्ट केली गेली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावपलकेवरती जाऊन पोहोचला तो 5 या आकड्यावरती मात्र ज्या माप्या असावी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी केली जाईल ते तेवढं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चांगली गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत नाही. मात्र येथून चांगली गोलंदाजी करणार का आता तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जात आहे. फक्त सिंगलच्या मदतीने मात्र इथून आपण जर का पाहायला गेला तर एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघ धावपलकेवरती जाऊन पोहोचलाय तो 7 या आकड्यावरती 7 धावा धावपलकेवरती लगावल्या जातात. मात्र या षटकातील अंतिम चेंडू शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र शेवटच्या चेंडूवरती कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल. ऑन स्ट्राईक एंडवरती डावपुऱ्याचा फलंदाज मयूरला पण पाहतोय. त्याच्या सोबतीला त्याला फलंदाजीसाठी साथ देतो तो अमरला पण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फटका पसला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि पहिला करारा झटका लागला जातो इथून वाशिवली टीमला. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती संदीपला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. त्याचनंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती संदीपला प्राचार्य करण्यात आला. शेवटच्या मुवमेंटला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एस्ट्यांच्या मागे आपण पाहतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. तिसरीची माग केली जाते. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौथी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये रिस्की पाहायला मिळतोय. मैदानावरती निश्चित पाहायला गेलो तर पंचांकडे अपील केली जाते. हेच पंच थर्ड अंपायर स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही हे पाहिलं जाईल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि इथून नॉट आउट असणारे पंच. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असणाऱ्या या धावा किती पंच? 3 धावा. थँक्यू. 3 धावेने संघ पुढे सरसावेल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 17 चेंडू अजूनही 26 धाब्यांचं समीकरण राहिलं गेलं आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का संदीपच्या माध्यमातून. ज्या संदीपच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिले होत्या
तोच संदीप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. मात्र संघाच्या संघनायकाच्या भूमिकेमध्ये आज आपण त्यांना पाहतोय. चेरवली संघ एक नौका संघ आहे, मात्र त्याच्या माध्यमातून फार चांगला खेळ या मैदानावरती राहिला जातोय. आडव्या बॅटनं स्वीट चॉपचा फटका पण पाहतोय. शतरक्षक नाही, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय हा चौकार. कैलासच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. 4 धाब्याने संघ पुढे सरसावेल. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. चौदा धाबा धावफलकेवरती आपण पाहतोय. एका चौकारच्या मदतीने संघ पुढे सरकत असताना वाशिवली संघ या संघाला खरं तर आपण पाहतोय जबरदस्त खेळ राहिला गेलाय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. कैलास त्याच्या सोबतीला मयूरला आपण पाहतोय. मयूरनं आपण जर का पाहायला गेलो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू पेस केले, 8 धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. कैलासला आपण पाहतोय छान 1 चेंडू पेस केलाय आणि मात्र चौकारानं स्वागत मात्र गोलंदाजाचं केलं गेलाय. चौकारानं मात्र वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना कैलासला पण पाहतोय. जबरदस्त खेळ कैलासच्या माध्यमातून राहिला जातोय. एक साधा सोपा अभाव नव्हतं 36 धाब्यांचा, मात्र 36 धाब्या बनवत असताना चांगली फलंदाजी राहिली जात्या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. संदीप पुन्हा शकतात तयार आडव्या बॅटना समोर आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं जातं. शतरक्षक तैनात, खराब शतरक्षण पाहायला मिळाला. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातोय. फेक किक तितकीच दर्जेदार पाहायला मिळाल्या आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या. 2 धावेने संघ पुढे सरकलाय. धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. या षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र चांगली फलंदाजी याही षटकामध्ये आपण पाहतोय. ज्या रीतीनं पहिलं षटक आपण पाहिलं होतं गोलंदाज सुनीलनं हाताळलं होतं, या बिलियर समोर उडवला लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक तैनात आहे. साधा सोपा झेल टिपात आला नाही आणि त्या कारणास्तव मात्र या 2 धाबा वेगाने पडून काढल्या जातात. शतरक्षणामध्ये खराब शतरक्षण चेरिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला संघ. आपण पाहायला गेलो तर 18 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचला. मात्र ज्याच्या वेळी फलंदाजी शतरक्षण करणारा संघ शतरक्षण खराब करत असतो, त्या वेळी मात्र संघाला पराभवाच्या दिशेने नेत असतो. याही सामन्यामध्ये तेच चित्र घडलं जातोय. चेरिवली संघाच्या माध्यमातून वारंवार मिसफिल्ड पाहायला मिळतं, वारंवार खराब शतरक्षण पाहायला मिळलं जातं आणि त्याच कारणास्तव शेवटच्या क्षणाला हा सामना मित्र म्हणणं एका साईडला वाशिवली संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. ज्या वेळी फलंदाजाचा झेल सोडला जातोय त्या वेळी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तिथून मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात. मात्र याही सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळालं. सामना आपण पाहिला होता दोदाणीच्या मैदानावर डेच्या स्पर्धेमध्ये दीपक बसमाने सोडलेला झेल, मात्र ते बरंचसं काय सांगून जात असताना आपण पाहतोय. ज्या फलंदाजांना आनंदवाडी संघाचा फलंदाज अविनाश होता, ज्या फलंदाजानं तब्बल 15 चेंडूमध्ये 59 धावा एकट्या फलंदाजानं कुठल्या होत्या आणि तिथून तो सामना मात्र जिंकला होता आनंदवाडी संघानं. मैदानावर आपण पाहतोय इथे वारंवार झेल सोडले जातात. हॅलो, या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं जात आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा दोन षटकांचा वादळी खेळ संपलाय. 2 षटकामध्ये उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा जर आपण पाहायला गेलो तर वाशिवली संघ पोहोचलाय 20 आकड्यावरती. 36 धाब्यांचं टार्गेट होता. अजून येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता 16 धाब्यांची गरज असणाऱ्या
हे पहा वाशिवली संघाला 2 धावेने फायनलाइज केलं गेलं होतं. त्या 2 धावा इथे ॲड केल्या जातील. 38 धाव्यांची गरज होती आणि त्यामध्ये संघ पोहोचलाय 20 आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि अजूनही 18 धाव्यांची गरज असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका पसला जातोय. ईस्टर्नच्या मागे चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याच नंतर आपण पाहतो शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र अडवला जातोय आणि त्यापर्यंत मात्र या 2 धावा वेगाने पळून काढल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे सरसावेल, पुढे जाऊन पोहोचलाय. धाव फलकेवरती 22 आकड्यावरती 11 चेंडू आणि अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 16 धावा, 16 धावा 11 चेंडू. वाशिवली की चेरवल्या, चेरवली की वाशिवल्या, या 2 संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये युद्ध रंगलं जातं. ज्या रीतीनं आपण पाहिलं होतं फलंदाजाचा झेल सुटला जातोय त्या वेळी फलंदाजी चांगली मैदानावरती पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर चेंडू होता या ठिकाणी आपण पाहतोय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वारंवार चुका चेरिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षण मात्र गोलंदाजाला साथ देत नाही आणि तोपर्यंत या 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना वाशिवली संघ आपण पाहतोय मोठाले फटके येत नाही आणि त्यामध्ये सिंगल डबल या पळून काढल्या जातात. 10 चेंडू 14चं समीकरण राहिलं गेलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेटला आपण पाहतोय. अलॉन द कार्पेट क्षेत्ररक्षक तयार. एक धाव कंप्लीट, दुसरीची पाक केली जाते. फेकी खराब पाहायला मिळाल्या आणि तोपर्यंत या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकेवरती 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला. जबरदस्त आपण पाहायला गेलो तर या 3 चेंडूवरती डबल धावा पळून काढल्या जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. कैलास त्याच्या सोबतीला मयूरला आपण पाहतोय मोठाले फटके येत नाही आणि त्याच कारणास्तव मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहेत. मात्र चांगले बिटवीन द रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चेरवली ओमकारचा संघ त्याच्या विरोधात वाशिवल्या हा संघ आपण फाईट करताना मैदानावरती पाहतोय. 9 चेंडू आणि अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. सामना संपण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 9 चेंडू 12 धावा. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका पसला जातोय. टप्पा पडला, थोडीशी उसळी कमी राहिली. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. तिसरं षटक फेकत असताना आदेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. 4था चेंडू डॉट पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकामधील बाकी आहे. मात्र 2 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील याच्यावरती आता प्रश्नचिन्ह. चेरुली टीमच्या पाठीराख्याचा फटका भरपूर चांगला ट्रॅकर होता. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी टोकला जातोय मयूरच्या बॅटमधनं. मॅक्झिमम षटकार. थँक्यू सो मच डीजा. येणारे अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता फक्त ना फक्त 6 धाव्यांची गरज आहे. एकतर्फी सामना आणण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हरच्या वरतून फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका पसला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वारंवार चुका पाहायला मिळत आहेत. मात्र यात झेल सोडला त्याच नंतर 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. 2 धावेनं षटक क्रमांक 3 देखील संपला जातोय. संघ पुढे सरकलाय 34 आकड्यावरती. येणारे 6 चेंडू विजयाकरिता गरज असणारे फक्त आणि फक्त 4 धाव्यांची. सहा चेंडू आणि विजयाकरिता फक्त न फक्त 4 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज इथून वापरला जातोय.
संदेश या गोलंदाजाला इथे प्राचार्यित करण्यात आला आहे. मात्र संदेश कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल, मात्र 4 धावा वाचवल्या जातील का गोलंदाजी करणाऱ्या चेरिवली टीमच्या माध्यमातून? 4 धावा बनवल्या जातील का वाशिवली टीमच्या माध्यमातून? फलंदाजी मार्कवरती कैलासला पण बादू आहे, ज्यानं 5 चेंडू केला. 10 धाव्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहायला गेला. मयूर या फलंदाजा विचार केला, 10 चेंडू पेस केल्या, 22 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 6 चेंडू 4 धाव्यांचं केलं. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं शतरक्षक होता, शतरक्षकाच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. सामना जिंकला टीम वाशिवली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम चेरिवली संघ, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, ज्यानं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करत असताना तब्बल 14 धावा कुठल्या, तो वाशिवली संघाचा 1 मॅन आर्मी कैलास ठरलाय सामन्याचा सामनावीर. कैलासला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचे किताब घेण्यासाठी लगेच मुख्य व्यासपीठावर यायचंय.